परभणी येथे असलेल्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ मिरजेत काँग्रेस पक्षाचे आंदोलन, प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। परभणी येथे असलेल्या संविधान प्रतिकृतीची समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ मिरजेत काँग्रेस पक्षाने आंदोलन केले। प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सरांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन मिरजेच्या तहसीलदारांना देण्यात येणार आहे। दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन मिरजेच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे। यावेळी काँग्रेसचे मिरज तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे, मिरज शहराध्यक्ष संजय मेंढे, शिवसेनेचे तानाजी सातपुते, सागर वनखंडे, जहीर मुजावर, सुलेमान मुजावर, दिगंबर जाधव, प्रमोद इनामदार यांच्यासहित काँग्रेस आणि महाविकास आघाडीमधील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। मिरज शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या वतीनं परवा परभणीमध्ये झालेल्या भारतीय राज्यघटनेचा संविधानाचा जो अपमान करण्यात आला किंवा त्याची जी अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते इथं एकत्रित जमलेलो आहोत। खरं तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना संविधान आणि या संविधानाच्या वरती चालणारा हा पूर्ण भारत देश, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा हा महाराष्ट्र आणि अशा या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आपल्या संविधानाची विटंबना होते, कोणीतरी त्याचा छेडछाड करतंय, हे खरंच निषेधार्थ आहे। मी पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतोय आणि अशा माथेफिरूवरती कडक कारवाई करावी अशी ही मागणी आम्ही आज निवेदनाद्वारे बरोबर नुकत्याच आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये हिंदू साधू संतांवरती किंवा हिंदू नागरिकांच्यावरती तिथं अत्याचार होतोय, त्यांच्यावरती अमानुष असे हल्ले होत आहेत, काही साधू संतांना अटक केली जाते। त्याही घटनेचा आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाच्या वतीनं मी यांचाही निषेध व्यक्त करतोय। अशा घटना वारंवार घडू नयेत अशी काळजी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घ्यावी, आज आम्ही निवेदन तहसीलदारांना सर्व मान्यवरांच्या हस्ते आज आम्ही देत आहोत।